असं त्यांचा थेट आरोप आहे. मी सुद्धा ते अजय बारसकर महाराज जे आहे त्यांची अगोदरची एक क्लिप जी आहे ती व्हायरल झाली होती, ती माझ्या वाचनात आली, बघण्यात आली, म्हणून मी तो मुद्दा आणि त्याने ते वाळेकर वगैरे जे आहेत लोक जे उभे केले, जे या जरांगीच्या सांगण्यावरून त्यांनी जी मारपीट केली कोर्टामध्ये, त्याच्याबद्दल 2 वर्ष जेलमध्ये होते, त्या सगळ्यांना उभं केलेलं होतं. त्याच्यामुळे साहजिकच जे आहे त्याचा विश्वास ठेवणं भाग होतं. आणि मग ते मी विधानसभेत सुद्धा 1 मिनिट त्याच्यावर बोललो सुद्धा. आता ते जे म्हणतात ते 2006 पासून या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आहेत, प्रत्येक ठिकाणी आहेत. ते मागच्या गायकवाड आयोगाच्या अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस संदर्भात जी केस झाली त्यामध्ये सुद्धा ते भांडत होते, असं नाही की ते नवीन आहेत म्हणून. आणि त्या जरांगेच्या जो नेहमी बरोबरच असायचे. पण जेव्हा हे सगळं काय त्याच्या गुप्त मीटिंग्स आणि या सगळ्या शिवीगाळ आणि या सगळ्या भानगडी पुढे आल्या आणि परत स्टँड बदलत जो जातो आहे, त्याच्यामुळे मग ते कंटाळून ते बाहेर पडले. आता मराठा समाजाला वेगळं आरक्षण पाहिजे, अनेकांनी सांगितलं. त्याप्रमाणे आपण मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यासाठी जो कायदा आला त्याला आपण पाठिंबा दिला. एक मतानं तो कायदा आपण विधानसभेत मंजूर केला, विधानमंडळात मंजूर. आता तो म्हणतो मला हे मंजूर नाही, आता आणखी नवीन काहीतरी काढतो आणि परत आंदोलन. तर मी आमच्या त्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं, हे संपणारं नाही, हे मारुतीचं शेपूट आहे. एक झालं का एक झालं का एक झालं का एक तर हा ग्रस्ताला काही कळत नाही, कायद्याचं कळत नाही, काही नियमाचं कळत नाही, काही कळत नाही. आणि आता बस सगळे रस्ते बंद करा, गाव बंद करा. आता निवडणुका सुरू होतील या खासदारांच्या, लोकसभेच्या. साहजिकच मिटिंग घेणार, लोक फिरणार, त्यांना बंदी करणार. आणि दुसरं म्हणजे जे वयस्कर लोक आहेत त्यांना उपोषणाला बसवायचं. काय मूर्खपण आहे? वयस्कर लोक, कुणाला काय व्याधी असतं, कुणाला काय व्याधी असते, आणि त्यातून जर ते उपोषणाला बसले आणि त्यांचे काही ऑर्गन्स जे आहेत 1-2 दिवसात जर फेल झाले तर हा काय करणार? त्यामुळे माझी संपूर्ण राज्यातील सगळ्या लोकांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टी नियमाने हळूहळू होत आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या. या ग्रस्ताकडे लक्ष द्यायचं काही कारण नाही, तो कधी थांबणार नाही. प्रसिद्धीची नशा याला खूप चढलेली आहे, त्यामुळे सारखी त्याला प्रसिद्धी हवी असते. वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि पाठीमागे तो गादीवर तो बसलेलाच आहे, आणि मग कधी कधी कुणाला शिव्या घालतो आहे, ते चालूच आहे. आणि त्याचे जे कोणी सहकारी जे आहेत, तो समाज म्हणतो आहे की आता समाज निर्णय घेईल, आता समाज निर्णय घेईल. आणि हेही समोर आलं की 10 तारखेचा जे उपोषण त्यांनी सुरू केलं त्याच्यामध्ये कुठल्याही समाजाचा त्यांनी विचार घेतलेला नव्हता. तो स्वतःच बसला आणि मग समाजावर सगळी जबाबदारी टाकतो आहे. तर त्याचे जे काही समाज म्हणून जे आणि जे काही लोक असतील जवळपास, त्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की आता किती दिवस हे अशा रीतीने अशांतता या राज्यामध्ये माजवायची आहे. त्याचाही विचार केला पाहिजे आणि शांत राहिलं पाहिजे. काय तुम्हाला म्हणायचं ते मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, आमदारांना भेटा, काय त्याच्यामध्ये लक्ष घातलं जाईल. पण भुजबळ साहेब, एकीकडे तुम्ही वैयक्तिकरित्या हा संपूर्ण स्टँड जो आहे तो तुम्ही समोर मांडतात, परंतु सरकार म्हणून अजूनपर्यंत कुणी अधिकृतपणे ह्या सगळ्या संदर्भात बोलत नाहीये. खरं तर वेगळं स्वतंत्र आरक्षण मराठ्यांना दिलंय, परंतु जरांगे पाटलांची मागणी आहे की आता ओबीसीमधनंच सरसकट आरक्षण द्यावं, सगळे सोयऱ्यांचा कायदा करावा, परंतु त्यावरती सरकारकडनं अजून भाष्य येत नाही अधिकृतरित्या. करतील ते भाष्य.
सरसकट ओबीसीमधून तर आरक्षण देता येणं शक्य नाही. आणि सगळे सोयरे जे म्हणतायत ते सुद्धा कोर्टात टिकणार नाही. तर सगळे सोयरे हा शब्द कुठल्याही कायद्याच्या कक्षेत नाहीच. कुठल्या धर्मशास्त्रात, हिंदू नाही, मुसलमान, शीख, ईसाई, कुठल्याही धर्मशास्त्रामध्ये नाही, कुठल्याही केसमध्ये हा शब्द नाही. त्याला विरोध जरी कोणी काही केलं ते तरी त्याला कोर्टामध्ये विरोध होणार. आणि म्हणून जे आहे, आणि शेवटी काय, एखाद्याचे वडील हे शेड्यूल कास्ट असतील तर मुलाला, भावाला शेड्यूल कास्ट मिळणारच. ओबीसी असतील वडील तर मुलाला, भावाला मिळणारच ओबीसीचं. त्याच्यामध्ये विशेष काय, पण तो नुसतं काहीतरी करायचं म्हणून करतोय. परंतु सरकार कुठे समाजाला अंगावरती घेण्यापासून वाचतंय का? कारण की सरकार ठीक आहे, आता प्रत्येक पक्षाला शेवटी सरकार कोणाचं आहे, वेगवेगळ्या पक्षातून आलेल्या, निवडून आलेल्या आमदारांचं आहे. आणि त्या सर्व पक्षांना असं वाटतं की आपण जास्त बोललो तर मराठा मतं जे आहे, जे याने बहकून दिलेली आहेत, ते आपल्या विरुद्ध जातील. म्हणून ते काळजीपूर्वक स्टँड घेत आहेत. या पद्धतीने जरांगेंनं म्हटलेलं आहे की वृद्धांना उपोषणाला बसा, कुठेतरी वृद्धांना उद्योग सांगितलं करायचा ना आता. आणि त्याचं बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी मी आता सरकारने ते सांगितलं काय, वृद्ध लोकांना, वयस्कर लोकांना बसवलं. एक तर त्यांना कोणाला डायबिटीज असतोय, हार्टचा प्रॉब्लेम असतोय, अनेक प्रॉब्लेम्स असतात. आणि त्याच्यामध्ये ते उपोषणापासून काही झालं तर काय होणार. मला त्या पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा सांगायचं आहे, याच्यातला कुणी माणसाला काही जर झालं तर त्याची जबाबदारी या जरांगेवर, हा मृत्यूच कारणीभूत ठरला म्हणून याला अरेस्ट करून याच्यावर पोलीस कारवाई झाली पाहिजे. सहजच आहे, कोणाच्याही मृत्यूला जर कारणीभूत जर कोणी झाला लांबूनही तरी त्या माणसाची चौकशी होऊन त्याला अटक होते, सजा होते. आणि आता सरळ सरळ सांगतोय. आणि ती जी माणसं जी आहेत, वृद्ध माणसं, त्याच्यातले एखादा बिचारा मृत पावला तर काय घ्या मग. म्हणून पोलिसांनी सुद्धा त्याला वॉर्निंग देण्याची आवश्यकता आहे. त्याला कायद्याचं काही समजतच नाही आणि त्याला वाटतं कायदा मग त्याच्या घरातच राहतात, त्याच्या त्या हाताबाहेर जवळच बसलेला, तो म्हणेल तो कायदा. सर, रस्ते बंद करण्याची देखील मागणी आहे. रस्ते महामार्ग अडवण्याचं ते आवाहन करतात. याला जोडून सध्याचा काळ जो आहे तो परीक्षांचा काळ आहे. 12वीच्या परीक्षा तर सुरू होतील आणि आता हे रस्ते वगैरे ते बंद करणार. एक तर निवडणूक आता सुरू झाली, जवळजवळ निवडणुकीच्या मिटिंग व्हायला लागल्या तर घ्यायच्या नाहीत. बरं, 12वीच्या परीक्षा सुरू झाल्या, त्या परीक्षांचं काय होणार पोरांचं जर तुम्ही रस्ते बंद केले तर. त्यामुळे तो कुणाचाही विचार करत नाही आहे, तो फक्त स्वतःच्या प्रसिद्धीचा विचार करतो आहे बस. दुसरं कुणाचं त्याला काही घेणं पडलेलं नाही. म्हणून त्याचं किती ऐकायचं हे सुद्धा जे आहे मराठा समाजातील आमच्या बांधवांनी, भगिनींनी ठरवायला पाहिजे. काल सर मंचरमध्ये शरद पवारांची सभा झाली.